काय असेल ते खरं खरं बोलत जा ना. ह्या दोघी कशा पाणी आणतात. ह्या साईडला गाडी लावल्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर दुकानात आलोय मी आता सकाळ सकाळ. तर गाईज देवपूजा करायची आता आपल्याला. आणि काल निवद केलता सो मी तो बाहेर ठेवला. तो आता इथं कावळा खाईन इथं ठेवलाय मी. इकडे बघतो पाणी घ्यायला आलोय आम्ही. कसली गर्दी. तुला नको घेऊ म्हणजे तुला छान दिसतो काय. तो म्हणतोय मला नको घेऊ. तुझं चालला उमेश. ओय उमेश. तर गाईज मम्मी कैरी चटणी केली इथं मम्मीने. आणि इकडे कैरीची भाजी केली आहे. चपाती राहिली तर स्वयंपाक करते मम्मी आमची. आणि दीदी गेली जॉबला. सो ती आता डायरेक्ट 5-6 वाजता येईल. तिला सोडून आलो एवढ्यातच. तर गाईज टेलर चालल्यात आता मेंढ्या चारायला. बघू शकतात. काय असेल ते खरं खरं बोलत जा ना. पोरीमुळे भांडणं बिना चपलीच कळतंय त्याला पुढं काय करतोय. मला शर्ट काढावं लागेल. भावड्या पुरीच्या कुठं बसतो तिकडं बसून डायरेक्टच आता. हा येडा झाला हो. गेलो डायरेक्ट आत जाऊन बसलाय. तर घरी आलतो. खूप वेळ झालं. खूप वेळ नाही म्हणजे 15-20 मिनटं झालं. बट आपल्याला म्हणजे नाही का गावात रेंज नसते. सो व्हिडिओ अपलोड करायसाठी चाललो आहे. म्हणजे आता काही काम नाही वगैरे नाही का. सो त्याच्यामुळे स्विफ्टमध्ये, कारण की स्विफ्ट घरी गाडीच नाही आहे दुसरी कोणती. सो गाडी बाहेर काढतो जातो. तर गाडी आत्ता जस्ट बाहेर काढली. बट कुलूप लावायचं आहे मला घराला. बट चावीच गाडीत ठेवली होती मी, ध्यानातच राहिली ना. तर गाईज व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलोय. बघू शकता अख्खं सुमसाम आहे या साईडला. इथं थांबलोय कारण की इथं 5G रेंज असते. सो त्याच्यामुळे ह्या साईडला गाडी लावल्या. तर गाईज गाडी कसली जबर वाटते बघू शकतात. गाडीचे मॅकविल तर बघा कसले भारी. तर गाईज पप्पा ते घरी आल्यात. सो त्यांचा फोन आलता. व्हिडिओ अपलोड झालाय, थोडासा राहिलाय. सो आता घरी चाललोय कारण की ते गेटच्या बाहेरच आहेत. सो चाललोय, गाणी वगैरे बंद केल्यात. चाललोय. मम्मी इथं फुलं पोगाडत्या फादर इकडे. ह्या दोघी कशा पाणी आणतात. फादरला कर्जतला जायचंय. सो गाडी चालवली मी दुकानाकडे लावायला. तर गाईज गाडी पार्क केल्या. मांजर कशी त्याच्या खाली बसल्या. कोणी कुठे घेऊन चाललाय. कोणी बघ. तर गाईज आता घरी चाललोय. नाही सॉरी, पेट्रोल टाकायचं, डिझेल टाकायचं चाललोय. सॉरी, दुकान वगैरे बंद केलंय. गाडी चाललोय आता. सोहम पण आलता. सोहम कुठे गेला. सोहम हा सोहम तिकडून आहे. आता आम्ही चाललोय. तर गाईचं आता पेट्रोल टाकतोय आम्ही. आपलं नाव थांबा. तर गाईच पेट्रोल टाकून झालोय. आता चाललोय घरी. बसायचं. किती भरलं बघू आता. ओके
फुलच. परत दुकान उघडलं होतं हे काय म्हणतात हे वाटाणं घ्यायचं होतं. सो त्याच्यामुळे गाडी घेतच आणि ह्याला सोडलाय इकडे गेलाय. सो ਕੀ ਖੜੇ ਆ ਮੈਂ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਾਣਦਾ ਆ ਕੌਣ ਕਾਸ ਤੋਂ ਕੁਛ ਇੱਥੇ ਚਾਂਦੀ ਚਮਕ मम्मी कशी मस्त मला कवळ त्या. हा बघ पलीकडून. हा हा बस. तर गाईज आमच्या सुजलच्या आजोबा आल्यात म्हणजे ती मावशी आहे ना आमची. सो ते आल्या तिथे दिदी बसली. तिला तिचं दुखतंय. तिथं सलाईन लावली होती तिला. किती सलाईन आज लावली? किती लावल्या आज? किती लावल्या? 4 म्हणजे किती टोटल सलाईन झाल्या तुझ्या? सकाळी 4 झाल्या, संध्याकाळचे 2. अरे तेवढ्या 3-4 दिवसात किती झाल्या म्हणून? हा तर गाईज मावशीचा फोन आलाय. सकाळी आलता परत आता दुपारी आलाय. 1 तास झालं बोलती मम्मी. दीदी कटाळून बसली जेवायचंय तिला. तिचं एवढं दुखत आहे पण काही लक्ष नाही. तिचं मावशीच फोन आल्यावर अजिबात लक्ष राहत नाही. बघितलं का? व्हायरल म्हण व्हायरल म्हण ना. काय काढायचं याडे? काय दुखत आहे माझं. कसे बसल्यात? झोपल्यात आता. तर गाईज उंची वाढवायची निंजा टेक्निक तुम्हाला सांगतो आता. ओके केवढं आहे घाल बरं. अरे आजच घेतले ना गप्पी एवढे काय. मम्मी डायरेक्ट माझ्यापेक्षा उंच झाली. उंची वाढते मम्मीची डायरेक्ट. भारी दिसते का नाही? केवढी उंची झाली ती. उलट भारी दिसते. बुटक्या माणसाला बरं असतं. लई उंच झाली. अरे हॉस्पिटल मध्ये हात पुरत नाही वर. तर गाईज आता जेवण करायला बसलो होतो आम्ही. फुल इकडे जेवण. इकडे बघ म्हणायचं. अरे बाबा यायला पण सुखाने जेवण पण द्यायला का? खाऊ का नाही कसं नाही काहीतरी सुरू करा बाय मग खाते तुझी बंद कर. खा घास चल खा घास खाताना व्हिडिओ काढायचा तुला. मला नाही चटणी लईच नाजूक खाल्ला. हो की सकाळची चटणी अजून येते खायची तू. लय आंबट लागते पण ती मला नाही आवडली. कशी चटणी तिला नाही द्यायची कैरीची दे की मला थोडी. नाही तुझं दुखतंय नको. नको एकच बस खांब काय बघते मम्मी तर भांडी घासते. कलिंगड धुवून घेऊ? भांडी घासलेली माहिती नाही. हा नाही माहित कोणाला. बरं कलिंगड धुवून घेऊ का? ते हिरवं काय सर चाललंय ते करायला. धुवून घे ना. दीदी नाही. कोण होता ओम का कोण होता त्याचं पण 74 आहे. माझं 74 आहे. दीदी तुझं किती आहे? त्याचं ती तब्येतीमुळे त्याचं ओळखू येत नाही ना. दीदी नको नको म्हणून खायला आली. बट तिच्या गोळ्या पण राहिल्या होत्या खायच्या त्यामुळे उठली. तर गाईज वरती झोपण्यासाठी आलोय. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग ओल्ड असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.